श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. स्वामी समर्थ महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त म्हणजेच 20 मार्च 2026 रोजी आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन. तर दिंडोरी प्रणित उत्सव. तर या दिवशी आपल्याला नेमकं काय करायचं, कसं करायचं, अभिषेक कसा करायचा, हे सगळं काही सविस्तररित्या माहिती जाणून घ्यायचं आहे. तर बघा, त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर लाईक शेअर जरूर करा. तर बघा, स्वामी प्रगट दिन हा 20 तारखेला असला तरीही त्या अगोदरपासून आपल्याला काही सेवा करायच्या आहे. फक्त त्या दिवसासाठी खूप देवदेव करायचं, मंदिरात जायचं, प्रसाद ठेवायचा, ह्या गोष्टी न करता जर आपण अगदी नित्यनियमानं जर काही सेवा केल्या तर आपल्याला विशेष दिवसाची गरज पडत नाही किंवा स्वामी महाराजांना विनवणी करण्याची देखील गरज पडत नाही. जो नित्यनियमानं स्वामींची सेवा करतो, उपासना करतो, त्याला कधीच स्वामींना बोलवण्याची गरज पडत नाही. त्यामुळे नित्यसेवा आपल्याला करायची आहे. पण हीच नित्यसेवा जर आपण विशिष्ट पद्धती वापरून जर आणि योग्य नियमांचं पालन करून केली तर आपली इच्छापूर्ती देखील लवकरात लवकर होते आणि आपला जो स्वामींचा मार्ग आहे तो देखील आपला सुखरूप होण्यासाठी आणि सुखमय होण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामींपर्यंत पोहोचण्यासाठी देखील आपल्याला मदत होत असते. कारण फक्त कधीतरी स्वामींची काहीतरी सेवा करायची आणि एखाद्या वेळेस माळ जपायची किंवा कधीतरी आठवण आली म्हणून आपण स्वामींचं तर बघा श्री स्वामी चरित्र सारामृत वाचतो, अशा सेवा करायला काहीही अर्थ नाही. बघा, आपण स्वामी सेवेकरी आहोत, त्यामुळे आपलंही कर्तव्य आहे की आपण दररोज काही ना काही स्वामींची सेवा ही केलीच पाहिजे. आता ही सेवा करताना कुठले नियम पाळायचे हे जाणून घ्यायचं आहे. पण नित्यसेवेमध्ये नेमका कुठला समावेश असतो, कुठल्या गोष्टी नित्यसेवेमध्ये करायच्या असतात, तर हे देखील आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे नित्यसेवा म्हणजे काय. तर बघा, नित्यसेवेमध्येच या शब्दामध्ये सगळा काही अर्थ जो आहे तर तो दडलेला आहे. नित्य म्हणजे दररोज करण्याची जी सेवा आहे त्याला नित्यसेवा असं म्हटलं जातं. म्हणजेच काय, तर अखंड स्वरूपाने आपल्याला ही सेवा करायची आहे. फक्त त्यामध्ये बघा बाधा कधी उत्पन्न होऊ शकते. तर समजा एखादी महिला किंवा एखादी मुलगी जी आहे तिला मासिक धर्म आला तर मग त्या दिवसांमध्ये आपण देवांच्या त्या वस्तूंना हात लावत नाही, देवांची पूजा वगैरे करत नाही. तर ते दिवस सोडून तुम्ही इतर वेळेस मात्र सेवा वगैरे करायचीच आहे. त्यानंतर सुतक विटाळ असेल, सुतक जर समजा पडलं तर सुतकामध्ये आपण त्या 10-12 दिवस काही सेवा करत नाही. तर त्या दिवसांमध्ये तुम्ही सेवा करायची नाही. फक्त ह्याच काळासाठी तुम्ही नित्यसेवेला पूर्णविराम देऊ शकता. पण या व्यतिरिक्त नित्यसेवा ही आपल्याला अखंड स्वरूपात करायची आहे. त्यासोबतच जर अगदीच कधीतरी तुम्हाला कुठेतरी गावाला जावं लागलं आणि ते 2-3 दिवस जर तुमचे स्किप झाले तरी काहीच हरकत नाही. पण जर तुम्ही फार जास्त काळासाठी जात असाल, समजा सासरी माहेरी तुम्ही जात असाल आणि त्या ठिकाणी जाऊन जर तुम्हाला सेवा करणं शक्य असेल तर नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी जाऊन देखील सेवा करू शकता. त्यामुळे सेवा करण्यासाठी शक्यतो आपल्याला खूप काही करण्याची गरज नाही. आपल्याला काय करायचं तर फक्त थोडासा वेळ काढायचा आहे. अगदी बघा, आपल्या दिवसभरातून काही अर्धा तास 15 मिनटं जे आहेत तर ते तेवढा वेळ काढायचा आणि स्वामींची नित्यसेवा बघा, मासिक धर्म, सुतक वगैरे ते वगळता इतर वेळा ही सेवा कुठलीही बघा ती चालू ठेवायची आहे. तर बघा, स्वामींच्या नित्यसेवेमध्ये प्रामुख्याने येते ती गोष्ट म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचं पारायण. ही स्वामी चरित्र सारामृतमध्ये बघा 1 ते 21 असे अध्याय दिलेले आहे. आता जे दिंडोरी प्रणित केंद्रातलं जे हा जो ग्रंथ आहे तर ते अगदी छोटंसं आहे. त्यामध्ये थोडक्यात काय बघा, थोडक्यात पण स्वामींच्या सगळ्या लीलांचा समावेश केलेला आहे. त्यामुळे तुम्ही जर तो ग्रंथ मिळाला तर तो घेऊ शकता. आता बघा, स्वामी चरित्र सारामृताचे विविध प्रकारचे 2-3 प्रकारचे ग्रंथ पाहायला मिळतात. काही जणांचं बघा
आता ते इंग्लिशमध्ये सुद्धा आलेलं आहे, तुम्ही ते देखील वाचू शकता, काहीच हरकत नाही. तुमच्या जवळपास स्वामींचं केंद्र असेल तर तिथे तुम्हाला हे स्वामी चरित्र सारामृताचा ग्रंथ हा सहज मिळून जाईल. अतिशय साधा सोप्या अशा भाषेत हा ग्रंथ आहे. बघा, स्वामींचं सारामृत वाचण्याची इच्छा अनेकांना होते, पण वेळेअभावी त्यांना ते करणं शक्य होत नव्हतं. आणि म्हणून आपल्या गुरुमाऊलींनी 700 श्लोकी श्री स्वामी चरित्र सारामृत काढलेलं आहे, जे वाचण्यासाठी फक्त आणि फक्त नवीन सेवेकरी असतील तर बघा पाऊण तास, जुने सेवेकरी असतील तर अर्धा तास इतकाच वेळ लागतो. त्यामध्ये बघा तुमच्या स्पीडनुसार थोडंफार होऊ शकतं. तर त्यामध्ये काहीही बदल केलेला नाही, तेही तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्यालाही तितकंच पवित्र असं मानलं गेलेलं आहे. तर बघा, श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामध्ये 1 ते 21 अध्याय आहे. 1 ते 21 अध्याय आपण एका बैठकीत वाचतो तेव्हा त्याला एक पारायण असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारची विविध प्रकारची पारायणं अनेक महिला करत असतात, जसं की 11 पारायणं, 21 पारायणं, 51, 108 पारायणं, अशा प्रकारची कितीही आपण पारायणं केली जातात. तर पण बघा, ज्यांना हे करणं शक्य होत नाही किंवा ज्यांना दररोज नित्यसेवा करायची आहे त्यांनी फक्त आणि फक्त दररोज बघा या श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील रोज 3-3 अध्याय, क्रमशः 3-3 अध्याय तुम्हाला वाचायचं आहे. काहीही वेळ लागत नाही, फार तर बघा तुमचे 15 ते 20 मिनटं लागणार आहे, पण यामध्ये तुमचं 3 अध्याय हे आरामशीर वाचून होणार आहे. तेही अगदी बघा जुन्या सेवेकरांसाठी, नवीन सेवेकरांसाठी तर अगदी बघा 8-10 मिनिटांसाठी लागणार आहे. अतिशय साधं सोपं आणि छोटे छोटे असे अध्याय आहेत. तर तुम्हाला रोज क्रमशः नित्यनेमाने 3-3 अध्याय वाचायचे आहे. आता ही झाली नित्यसेवेचाच एक भाग आहे. पण 3 अध्याय म्हणजे काय, तर आता सारामृतामध्ये 1 ते 21 अध्याय दिलेले आहे. मग आज समजा मी 1 ते 3 अध्याय वाचले तर दुसऱ्या दिवशी पुढचे 4, 5, 6, नंतर 7, 8, 9, नंतर बघा 10, 11, 12 अशा पद्धतीने 7 दिवसामध्ये 21 अध्याय पूर्ण करायचे. आणि अशा प्रकारे नित्यसेवा तुम्ही 3 अध्यायांची सुरुवात करू शकता. बघा, त्यानंतर नित्यसेवेमध्ये काय येतं तर 11 माळी जप. 11 माळी ह्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्राचा जप करायचा आहे. श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र. हे तुम्ही स्वामी क्षेत्रामध्ये वाचलंच असेल, त्यामुळे हा मंत्र अतिशय प्रभावी आहे. हा मंत्र म्हणताना आपल्याला कुठलेही नियम पाळण्याची गरज नसते, कुठलंही बंधन आपल्यावर नसतं. आपण कुठेही, कधीही, कसंही स्वामींचं नाम जपू शकतो. पण नित्यसेवेमध्ये देवासमोर बसून माळ हातात घेऊन आसन घ्यायचं आहे, आसनावर बसायचं आहे, देवासमोर दिवा लावायचा आहे, आपल्याला स्वामींची माळ जपायची आहे. तर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जेव्हा आपण नामजप करतो तेव्हा स्वामी महाराज देखील आपल्याला जपत असतात, हे लक्षात घ्या. आता नित्यसेवेमध्ये 11 माळा जपणं गरजेचं असतं. 11 माळा का जपल्या जातात तर बघा, 11 माळा ज्या आहेत तर ते याच्यासाठी जपल्या जातात की आपल्यामध्ये जे काही दोष आहेत ते निघून जाण्यासाठी. एक माळ जे असते तर एक माळ आपल्या आईसाठी असते, एक वडिलांसाठी, एक गुरूंसाठी, आणि त्यानंतर आपल्यातला राग, द्वेष, मत्सर हा सगळ्या गोष्टी निघून जाण्यासाठी, अहंकार निघून जाण्यासाठी एक माळ असते. आणि त्यानंतर शेवटची जी माळ असते, 11वी जी माळ असते ती आपल्या स्वतःसाठी असते. म्हणून जोपर्यंत आपण 11 माळ पूर्ण करत नाही तोपर्यंत आपल्या स्वतःची माळ पूर्ण होत नाही. म्हणून 11 माळा जप करणं फार गरजेचं सांगितलेलं आहे. पण अगदीच वेळेनुसार जर तुम्हाला शक्य होत नसेल 11 माळा जप करणं तर तुम्ही फक्त 1 माळ जपली तरीही चालणार आहे. पण या व्यतिरिक्त तुम्ही जेव्हा इतर काम करत असाल किंवा बघा अगदी महिला स्वयंपाक करत असतील, दुसरं काही काम करत असतील तर तेव्हा तुम्ही नामजप करणं देखील गरजेचं आहे. जर तुम्हाला देवासमोर बसून 11 माळ जप करणं शक्य होत नसेल तर त्या ठिकाणी फक्त 1 माळ जप करा. इतर काम करताना मात्र सतत नामस्मरण करायचं आहे. त्या व्यतिरिक्त बघा, पुरुषांनी देखील प्रवास करताना, आता जॉबला जाता तुम्ही, ट्रेनमध्ये म्हणा, बसमध्ये, तेव्हा देखील तुम्ही नामस्मरण चालू ठेवलं तरी चालणार आहे. निश्चितपणे त्यांची जी सेवा आहे ती महाराजांपर्यंत पोचत असते आणि त्यामुळे सेवेतला दुसरा जो महत्त्वाचा टप्पा जो आहे तर तो म्हणजे माळजप, आणि तिसरी गोष्ट म्हणजे
तारक मंत्र बघा, तारक मंत्र म्हणजे आपल्याला प्रत्येक संकटातून तारून नेणारा मंत्र. त्या शब्दातच त्याचा अर्थ आहे. हा तारक मंत्र देखील तुम्हाला 11 वेळेस म्हणणं शक्य असेल तर 11 वेळेस नक्कीच म्हणा, नाही तर कमीत कमी एकदा का होईना हा तारक मंत्र म्हणायचाच आहे. आता या ठिकाणी तुम्हाला बघा 3 सेवा सांगितल्या आहे. सर्वात पहिली म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत, त्यानंतर दुसरी म्हणजे माळ जप आणि तिसरी सेवा म्हणजे तारक मंत्र. या ज्या तीनही सेवा ज्या आहेत तर त्या नित्यसेवेमध्ये तुम्हाला करायच्या आहे. जेव्हापासून तुम्ही हा बघा ह्या सेवा करणारा, जेव्हा हा व्हिडिओ बघाल तेव्हापासून तुम्ही स्वामी महाराजांच्या प्रगट दिनापर्यंत तुम्हाला ह्या सेवा ज्या आहेत तर त्या करायला सुरुवात करायची आहे. तर बघा, एक वेळ पाळून आणि काही नियम पाळून ही सेवा करायची आहे. आता त्या व्यतिरिक्त स्वामी महाराजांच्या प्रगट दिन झाल्यानंतर सेवा करायची नाही का, तर असं नाही. तुम्ही बघा, ही सेवा सेवा जी आहे ती नित्यसेवा ही कायमस्वरूपाचीच करायची आहे. पण तुमच्या इच्छापूर्तीसाठी, तुम्हाला सवय लागण्यासाठी देवासमोर बसून तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे की आजपासून मी स्वामी प्रगट दिनापर्यंत अशा प्रकारची सेवा करणार आहे. आणि मग त्यामध्ये तुम्हाला वेळेचं बंधन जे आहे तर ते पाळायचं गरजेचं आहे. समजा पहिल्या दिवशी तुम्ही सकाळी वाचत आहात तर तुम्हाला तर रोज सकाळीच वाचन करायचं आहे. फक्त ज्यांची बघा ऑफिसला जायचं आहे, ज्यांची ड्युटी बदलत असते, त्यांना या ठिकाणी बघा तुम्ही थोडंसं टायमाचं बंधन थोडं वेगळं ठेवलं तरीही, टाईम बदलला तरीही चालू शकतं. पण शक्य आहे तर त्यांनी मात्र वेळ ही एकच ठेवायची आहे. आसन आपलं एकच ठेवायचं आहे. जी माळ तुम्ही स्वतःसाठी जपत आहात तीच माळ तुम्हाला घ्यायची आहे. तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याने एकच माळ वापरत असणं चुकीचं आहे. त्यामुळे तुमच्या स्वतःची माळ तुमच्याकडं असणं फार गरजेचं आहे. आता ही सेवा सकाळीच करावी का, तर नाही. तुम्हाला बघा दिवसभरामध्ये जेव्हा केव्हा जमणार आहे तेव्हा तुम्ही करू शकता. फक्त दुपारी 12 ते 12:30 ही जी वेळ आहे तर तीच तुम्हाला सोडून द्यायची आहे. त्या वेळेत तुम्हाला करायचं नाही. कारण आपल्या सर्वांना माहीत आहे 12 ते 12:30 ही वेळ ही बघा दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते. म्हणून त्या दिवसभरामध्ये बघा तुम्हाला 12 ते 12:30 या वेळेत करायची नाही. अगदी दिवसभरामध्ये तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत कधीही सेवा करू शकतात. फक्त सकाळची वेळ अशी असते की या सकाळच्या वेळेमध्ये आपण जी सेवा करतो ना त्या ठिकाणी आपलं मनही शांतपणे रमत असतं. पण अगदी सकाळी शक्य नसेल तर तुम्ही 12 ते 12:30 ही वेळ सोडून कधीही करू शकता. आता वेळेचं तुम्हाला समजलंच असेल तर बघा कधी करायचं हेही समजलं असेल तर नियम कुठले आहेत, तर सर्वात आधी म्हणजे स्वामींच्या सेवेमध्ये मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य सांगितलेला आहे. पण बऱ्याच ठिकाणी मांसाहारही वर्ज्य करता येत नाही आणि सेवाही सोडूशी वाटत नाही. तर बघा, शक्यतो मांसाहार सोडण्याचा प्रयत्न करा. पण अगदीच तुम्हाला मांसाहार सुटत नाही किंवा तुमच्या घरातले मांसाहार करत असतील आणि तुम्हाला सेवाही करायची असेल तर एक काळजी घ्यायची आहे की ज्या दिवशी तुम्हाला मांसाहार केला असेल त्या दिवशी तुम्ही मांसाहार करणार असाल त्यावेळेस त्या ग्रंथाला किंवा त्या माळेला हात लावायचा नाही. हा एवढा नियम मात्र तुम्हाला पाळायचा आहे. पण जेव्हा जेव्हा आपण नेहमी सेवा करतो तेव्हा त्या सेवेने आपली जी मांसाहार करण्याची इच्छा आहे ती देखील हळूहळू कमी होऊ लागते. त्यामुळे आपण मांसाहार करतो म्हणून आपण सेवाच करायची नाही असं कुठलंही लिहिलेलं नाही. तुम्ही फक्त एकदा सेवेला सुरुवात करा आणि स्वामींना सांगा की स्वामी महाराज, ही जी मांसाहाराची इच्छा आहे ती माझी सुटू द्या. 100% तुमचा मांसाहार हा आपोआप सुटणार आहे. आता त्यानंतर या ठिकाणी जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत असाल तर तुम्हाला जेव्हापासून तुम्ही सेवा सुरू करत आहात तेव्हापासून ते स्वामी प्रगट दिनापर्यंत मांसाहार करायचा नाही. हा महिनाभर तुम्ही नियम जो आहे तो कडकडीतपणे पाळायचा आहे. आता तुम्ही सेवा करणार आहात, तुम्हाला नियमही पाळायचा आहे, पण घरचे मांसाहार करतात तर मग या ठिकाणी तुम्ही स्वतः तो नियम पाळा. इतरांसाठी आपण जबरदस्ती करू शकत नाही. ते मांसाहार करतायत तर त्यांना करू द्या. त्यामुळे कमीत कमी तुम्ही स्वतः तरी हा नियम अगदी आवर्जून पाळायचा आहे. नित्यसेवेमध्ये कुठल्या गोष्टी आहे हे तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलं आहे. आता ज्या गोष्टी आहेत त्या अनेकांना ठाऊक आहे, पण बघा अनेकांना अजूनही माहीत नाही. तर आपल्याकडून नियम पाळले जात नाही. आपण कधीही वाचतो, कुठेही वाचतो. एक दिवस वाचलं की मध्ये 8-10 दिवस आपण वाचत नाही आणि मग
पुन्हा कधीतरी आपल्याला आठवण येते आणि मग पुन्हा आपण सेवा सुरू करतो. ह्या जर गोष्टी तुमच्याकडूनही घडत असतील तर ह्या गोष्टी घडतात. तुम्ही देखील एक गोष्टीचा विचार करा की तुम्हाला देखील कधीचा अनुभव मिळणार नाही. कारण कुठल्याही सेवेमध्ये सातत्य असणं फार गरजेचं आहे. बऱ्याच ठिकाणी सेवा केल्या जातात पण त्या ठिकाणी मन रमत नाही, विश्वास नसतो. अरे बघ उगाचच आपण वाचतो आहे, हो बघा, अरे उगाचच आपण वाचतो, होईल का असं, बरेच प्रश्न मनामध्ये येतात. जर तुमचा विश्वास कुठेतरी कमी पडत असेल तुम्हाला, तरीही तुम्हाला अनुभव कधीच मिळणार नाही. त्यामुळे एखादी सेवा, एखादी जी काही आपण उपासना करताना विश्वास ठेवा मनामध्ये. बघा, पॉझिटिव्हिटी ठेवा, मनोभावे करा. विशेष म्हणजे सातत्य ठेवा. जेव्हा आपण एखाद्या सेवा करताना, उपासना करताना सातत्य ठेवून एखादी सेवा करतो ना, तर डोळे झाकून विश्वास ठेवतो तेव्हा त्याचा अनुभव हा 101% मिळतो, म्हणजेच मिळतो. तर बघा स्वामी भक्त हो, बघा या सेवा तुम्ही करून बघा, अनुभव मिळाल्याशिवाय राहणार नाही. फक्त बघा सेवेत सातत्य ठेवा आणि विश्वास ठेवा. या व्यतिरिक्त तुमचं नशीब बदलायला स्वामी महाराज स्वतः तुम्हाला मदत करतील. तुमच्या नशिबात नाही ना, ते सुद्धा तुम्हाला नक्की मिळेल. तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.